See the next result. X and Y are independent gamma variate with parameter alpha comma lambda 1 and alpha comma lambda 2 respectively. Then x upon x plus y follows beta distribution of first kind with parameter lambda 1 comma lambda 2. म्हणजेच काय दिलं, x आणि y हे गॅमा व्हॅरिएट्स म्हणजे गॅमा डिस्ट्रीब्युशन फॉलो करतात. तर x आणि y जर का इंडिपेंडेंट असतील तर x अपॉन x प्लस y काय फॉलो करेल, बेटा डिस्ट्रीब्युशन ऑफ फर्स्ट काइंड विथ पॅरामीटर लॅम्बडा 1 कॉमा लॅम्बडा 2. लेट्स सी रिझल्ट. सी दी प्रूफ. एक्स फॉलोज काय दिले, अल्फा कॉमा लॅम्बडा 1 आणि वाय फॉलोज अल्फा कॉमा लॅम्बडा 2. सो दोन्ही करता PDF लिहून घेतलेत. लास्ट रिझल्टमध्ये तुम्ही ही सगळी प्रोसिजर पाहिलेली आहे. सो जॉईंट PDF काय असेल, एफ ऑफ एक्स कॉमा वाय दोघांचं मल्टिप्लिकेशन आणि दोघांच्या मल्टिप्लिकेशनवरून एकत्र करून काय केलेत, टर्म्स लिहून घेतलेले आहेत. पुढे काय केलं की लेट एक्स यू इज इक्वल्स टू जो काय आपल्याला ज्या करता आपल्याला फाइंड करायचं आहे, आपण काय फाइंड करतो, एक्स अपॉन एक्स प्लस वाय काय फॉलो करतोय, तर त्याला काय करायचं, यू म्हणायचं. पुढे जी काय खालची टर्म असेल त्याला काय करतात, फी म्हणतात. तर हेच आपण दॅट इज काय म्हणूया की स्मॉलमध्ये काय लिहितो आपण, एक्स अपॉन एक्स प्लस वाय अँड फी इज इक्वल्स टू काय असणार आहे, एक्स प्लस वाय. देन एक्स इज इक्वल्स टू काय मिळेल आपल्याला, पहा की एक्स इज इक्वल्स टू काय मिळेल, यू इन टू फी अँड फी इज इक्वल्स टू काय, जर का आपण एक्स इज इक्वल्स टूची व्हॅल्यू याच्यामध्ये पुट केली तर इज इक्वल्स टू फी इज इक्वल्स टू 1 प्लस यू म्हणूया किंवा यू प्लस 1. सो रेंज काय मिळेल पहा की एक्स इज अ ग्रेटर इक्वल 0 अँड वाय इज द ग्रेटर इक्वल 0 असेल. तर यासाठी आपल्याला फर्स्ट पहा एक्स इज इक्वल्स टू काय मिळाले, यू इन टू फी अँड वाय इज इक्वल्स टू काय मिळते आपल्याला, वाय इज इक्वल्स टू काय मिळते आपल्याला, फी इंटू ब्रॅकेट ऑफ 1 प्लस यूची टर्म मिळाली. तर याच्यामध्ये पहा फर्स्ट एक्स इज इक्वल्स टू 0 पुट केले, एक्स इज इक्वल्स टू यू व्ही मिळत आहेत. तर आपल्याला पुढे वाय इज इक्वल्स टू व्ही इंटू ब्रॅकेट ऑफ 1 प्लस यू. बट आपल्याला काय करायचं आहे की यू आणि फीची रेंज फाइंड करायची आहे. सो यू आणि फीची रेंज फाइंड करण्यासाठी काय करावं लागेल की आपल्याला एक्स आणि वायच्या 1 बाय 1 जे काय आपल्याला व्हॅल्यूज आहेत त्या पुट करायच्या आहेत. वाय इज इक्वल्स टूची टर्म पहा, याच्यामध्ये मिस्टेक आहे. आपण काय केलं इथे की एक्स इज इक्वल्स टू यू फी, यू इज इक्वल्स टू एक्स अपॉन एक्स प्लस वाय आणि फी इज इक्वल्स टू काय मिळतो आहे की एक्स अपॉन एक्स प्लस वाय. देन यू इज इक्वल्स टू काय, हो हे पूर्ण कट करूया पहा, यू इज इक्वल्स टू काय, एक्स अपॉन एक्स प्लस वाय आणि फी इज इक्वल्स टू काय म्हणतोय आपण, एक्स प्लस वाय म्हणतोय. तर आता याच्यामध्ये यू इज इक्वल्स टू काय करूया, एक्स अपॉन जी काय आपण ही टर्म म्हणतोय ती इथे लिहून घेतली. तर काय मिळेल, एक्स इज इक्वल्स टू यू इन टू फी मिळालं. ठीक आहे. बट आता आपल्याला काय करायचं आहे, वायसाठी फाइंड करायचे. सो फी इज इक्वल्स टू एक्सची व्हॅल्यू काय मिळाली ती इथे पुट करायची. आधी एक्स काढून घ्यायचे, आधी यू काढून घेतले, त्याच्या पुढे काय करायचं, जी काय आपल्याला व्हॅल्यू त्यावरून एक्सची कन्वर्ट करून मिळाली ती इथे पुट केली. तर काय मिळेल, यू इन टू फी प्लस वाय. सो वाय इज इक्वल्स टू काय मिळेल याच्यावरून, फी मायनस यू फी. तर फी कॉमन घेतले तर काय मिळालं, 1 मायनस यू. वाय इज इक्वल्स टू काय मिळतात, 1 मायनस यू. इथे दोन्हीही जे काय आपल्याला मिळालेले आहेत ते दोन्ही इथे लिहून घेऊया. एक्स इज इक्वल्स टू यू फी अँड वाय इज इक्वल्स टू फी इंटू ब्रॅकेट ऑफ 1 मायनस यू. सी द रेंज ऑफ यू आणि फी आपल्याला फाइंड करायचे आहेत. तर एक्सेस आणि वायसाठी आपल्याला जे काय मिळेल ते आपण लिहून घेतलं. पुढं काय करायचं आहे की एक्स काय आहे आपला, एक्स इज अ ग्रेटर इक्वल 0 अँड वाय इज द ग्रेटर इक्वल ऑफ 0. सो एक्स इज इक्वल्स टू 0. तर काय मिळेल आपल्याला, यू इथे पाहायचं, एक्स इज इक्वल्स टू 0 टाकलं तर यू इज इक्वल्स टू 0, फी इज इक्वल्स टू 0. एक्स इज इक्वल्स टू इन्फिनिटी असेल तर दोघांसाठी काय मिळणार आहे, इन्फिनिटी मिळेल. बट पुढे वाय इज इक्वल्स टू फी इंटू ब्रॅकेट ऑफ 1 मायनस यू आहे. तर वाय इज इक्वल्स टू 0 केलं तर ही जी काय टर्म आहे ती काय होते, 0 होते, इंडिपेंडेंट आहेत. सो काय घेतलं, फी इज इक्वल्स टू 0, 1 मायनस यू इज इक्वल्स टू 0. यावरून काय मिळालं, यू इज इक्वल्स टू 1 मिळाली. पुढे वाय इज इक्वल्स टू इन्फिनिटी घेतलं तर यू फी इंटू ब्रॅकेट ऑफ जी काय टर्म आहे आपली ती इन्फिनिटीला जाणार. सेपरेट आउट लिहिलं, फी इन्फिनिटी, पुढे 1 मायनस यू इज इक्वल्स टू इन्फिनिटी. देन यू इज इक्वल्स टू 1 अपॉन इन्फिनिटी इज इक्वल्स टू 0. तर यावरून पहा फीची पाहायची आता फक्त, व्हीचे 0 इन्फिनिटी. सो काय लिहू शकतो आपण, व्ही इज द ग्रेटर इक्वल ऑफ व्ही इज द ग्रेटर इक्वल 0 या फॉर्ममध्ये लिहायचं. इक्वल इन्फिनिटी कधीही नसणार आहे. पुढे यूच्या काय टर्म मिळत आहेत, 0 0 1 आणि पुन्हा 0 मिळते. मग काय होईल की
0 इज लेस इक्वल यू इज लेस इक्वल 1 म्हणू शकतो. का तर तुमची पहा इथे शेवटची रेंज काय 1 आहे. 1च्या वर तुमची रेंज मिळत नाही आहे तुम्हाला, फक्त 1पर्यंतच तुम्हाला व्हॅल्यू मिळत आहेत. तुम्हाला काही ठिकाणी 0 आणि काही ठिकाणी 1 मिळते. 1 पेक्षा ग्रेटर व्हॅल्यू मिळते का नाही. सो काय मिळणार 0 to 1 मध्ये तुमची यूची व्हॅल्यू. देन सी नेक्स्ट डॅबा एक्स बाय डॅबा यू. एक्सचं विथ रिस्पेक्ट टू यू काय मिळेल तुम्हाला फी मिळेल. विथ रिस्पेक्ट टू फी यू असणार डॅबा वाय बाय डॅबा यू विथ रिस्पेक्ट टू यू. सो सेपरेट आउट जर घेतला आपण इथे मल्टिप्लाय करून कन्सिडर करा फक्त की सेपरेट मल्टिप्लाय केलं तर काय मिळेल मायनस यू. विथ रिस्पेक्ट टू फी काय मिळेल 1 मायनस यू. सो इज इक्वल्स टू काय मिळेल तुम्हाला आन्सर फी. जॅकोबियनची व्हॅल्यू काय मिळते मॉड फी मिळते. सो मॉड ऑफ जे इज इक्वल्स टू काय मिळणार आहे तुम्हाला फी. इथे मॉड लिहित नाहीत ॲक्च्युली, इथे तुम्ही लिहित नाहीत ॲक्च्युली, इथे तुम्ही नंतर मॉड ऑफ जे इज इक्वल्स टू फी असं लिहू शकता कारण जी काही तुमची पॉझिटिव्हच व्हॅल्यू मिळाली आहे. सो मॉड ऑफ जे दॅट इज मॉड ऑफ फी इज इक्वल्स टू फी. देन सी द जॉईंट PDF ऑफ यू अँड फी इज एच ऑफ यू कॉमा फी एफ ऑफ एक्स कॉमा वाय इंटू मॉड ऑफ जे. जे काही तुमचे व्हॅल्यूज तुम्हाला मिळाले ते पुट केले. पुढे काय होईल ॲज इट इज टर्म्स इथे लिहून घ्यायच्या. फक्त एक्स आणि वायच्या ठिकाणी यू आणि फीच्या फॉर्ममध्ये लिहून घ्यायचं. सी अल्फा एक्स प्लस वायसाठी डायरेक्टली फी लिहिलेत. एक्सची जी काय वाय करता ज्या व्हॅल्यू आहेत ॲज इट इज फी. पुढे काय केलं इरेज टू मायनस अल्फा फी कारण की तुमची एक्स प्लस वायला तुम्ही फी म्हणले आहेत. पुढे सेपरेटली फी रेज टू लॅमडा 1 मायनस 1 यू रेज टू लॅमडा 1 वगैरे सेपरेट टर्म्स लिहिल्या. इरेज टू मायनस अल्फा फी यू रेज टूच्या सगळ्या टर्म कलेक्ट करायच्या. यू रेज टू लॅमडा 1 मायनस 1 1 मायनस यू रेज टू लॅमडा 2 मायनस 1. पुढे फी रेज टू काय आहे की लॅमडा 1 प्लस लॅमडा 2 हे -1 -1 आणि +1 आहे. इथले एक कॅन्सल केले की डायरेक्टली -1 मी शॉर्टकटमध्ये लिहिते डायरेक्टली. सो काय मिळेल अल्फा रेज टू लॅमडा 1 प्लस लॅमडा 2 डिवायडेड बाय गॅमा लॅमडा 1 गॅमा लॅमडा 2 इरेज टू मायनस अल्फा फी रेज टू लॅमडा 1 प्लस लॅमडा 2 -1 इंटू हे यू आणि इथेही यू आहेत. सो काय करूयात की यू रेज टू लॅमडा 1 -1 आणि इथे सेपरेट आउट काढण्यापेक्षा याच इट इज लिहूया जेणे की इझिली सॉल्व करता येईल तुम्हाला. रेंज लिहून घेतली इथे यू करता आणि फी इज द ग्रेटर दॅन 0. हे काय आहे तुमची एच ऑफ यू कॉमा फी. तुम्हाला फाइंड कशासाठी करायचं होतं की एक्स अपॉन एक्स प्लस वाय. सो काय म्हणायचं की दी PDF ऑफ वाय PDF ऑफ यू इज म्हणजे काय होईल एच ऑफ यू इज इक्वल्स टू इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू u into h of u comma phi into dv is equals to 0 to 1 कारण की तुमची u ची रेंज काय आहे 0 to 1 आहे. सो 0 to 1 h of u comma phi into dv. PDF ऑफ यू फाइंड करायचं असेल तर काय असते की एच ऑफ यू इज इक्वल्स टू विथ रिस्पेक्ट टू फी एच ऑफ यू कॉमा फी इंटू डी व्ही इज इक्वल्स टू 0 to इन्फिनिटी एच ऑफ यू कॉमा फी इंटू डी व्ही. जो काय तुमचा PDF आहे तो लिहून घेतला. यामध्ये काय करायचं विथ रिस्पेक्ट टू डी व्ही जे काही कॉन्स्टंट टर्म आहेत त्या बाहेर काढून घ्यायच्या इंटिग्रेशनच्या. PDF यूचा काढायचा असेल तर विथ रिस्पेक्ट टू फीची रेंज घ्यायची. सो काय केलं जे काही कॉन्स्टंट टर्म आहे त्या बाहेर काढून घेतल्या. 0 to इन्फिनिटी रेज टू मायनस अल्फा फी वी रेज टू लॅमडा 1 प्लस लॅमडा 2 -1 इंटू डी व्ही. बाय युझिंग रिझल्ट सॉल्व करता येईल. पहा रिझल्ट पहा दे. बाय युझिंग रिझल्ट पहा काय मिळते गॅमा लॅमडा 1 प्लस लॅमडा 2 डिवायडेड बाय अल्फा रेज टू लॅमडा 1 प्लस लॅमडा 2. ओके ठिकाणी पहा ही जी टर्म आहे ती या टर्मला कॅन्सल आउट होईल. सर काय राहील अल्फा गॅमा लॅमडा 1 प्लस लॅमडा 2 डिवायडेड बाय गॅमा लॅमडा 1 गॅमा लॅमडा 2 यू रेज टू लॅमडा 1 -1 1 मायनस यू रेज टू लॅमडा 2 -1. तर या ठिकाणी याला आपण कसं लिहू शकतो की 1/b लॅमडा 1 कॉमा लॅमडा 2. आणि हा जो PDF आहे तुम्ही कम्पेअर करून पाहू शकता की हा PDF कशासाठी दिसतोय तुम्हाला विथ हे पहा हा PDF तुम्ही कम्पेअर केला तर कशासाठी दिसतोय ते पहा की यू फॉलोज बीटा डिस्ट्रीब्युशन ऑफ फर्स्ट काइंड विथ पॅरामीटर लॅमडा 1 कॉमा लॅमडा 2 विथ रेंज लिहून घ्यायची 0 to 1 अँड लॅमडा 1 कॉमा लॅमडा 2 इज द ग्रेटर इक्वल 0 स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन 0.